मराठी सिनेमाच्या इतिहासात आपलं नाव कायमचं ज्या सिनेमाने कोरलं तो म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट. या सिनेमाने केवळ कमाईच केली नाही तर बऱ्याच वर्षांनंतर मराठी सिनेमाचा चेहरा बदलला. सिनेमाचं संगीत, संवाद, दिग्दर्शन सगळ्याचंच कौतुक झालं. कोणताही प्रसिद्ध चेहरा नसलेल्या मुलांनी अवघ्या जगाला भुरळ घातली. आर्ची आणि परशाची लव्ह स्टोरी बघता बघता घरातच नाही तर 7 समुद्रापार पोहोचली. आजही या सिनेमाची गाणी आवर्जून ऐकली जातात. सैराटची क्रेज इतकी होती की हिंदीतही त्याचा रिमेक करण्यात आला. मराठीत 100 कोटी कमावणारा हा पहिला सिनेमा ठरला होता. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती की सिनेमाचा दुसरा भाग कधी येणार. सगळेच जण सैराट 2 ची वाट पाहत होते. याबाबत नागराज मंजुळेंना अनेकदा विचारण्यातही आलं, पण नुकत्याच स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. हिंदीमधील धडक या चित्रपटाचा सिक्वल आल्यानंतर सैराट 2 सिनेमा येणार का असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर नागराज म्हणाले, सैराटची गोष्ट लिहित असताना माझ्या मनात विचार होता की चित्रपटांमध्ये जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं ते वास्तवापेक्षा खूप वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात प्रेमात असताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. मला यामध्ये गरज नसताना नाट्यमयता आणायची गरज वाटली नाही आणि म्हणून मी आहे तसं वास्तव दाखवणारी गोष्ट ठेवली. मी या सिनेमाकडे कधीच एक आव्हान म्हणून पाहिलं नाही. या चित्रपटातून मला जे सांगायचं होतं ते मी मांडलं. सहसा आपल्याला असं वाटत असतं की सगळ्या लव्ह स्टोरीजचा शेवट हा हॅपी एंडिंगने व्हायला हवा, पण तसं नसतं. त्यातील खऱ्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे जे आहे ते वास्तव मांडणं हा माझा दृष्टिकोन होता. सैराटचा रिमेक करत करण जोहरने धडक हा सिनेमा हिंदीत आणला. त्यावरही नागराज म्हणाले, सैराट या सिनेमाचा कधी बॉलिवूडमध्ये रिमेक होईल असा मी विचारही केला नव्हता. मी फक्त माझा चित्रपट प्रामाणिकपणे बनवला. तो लोकांना किती आवडेल किंवा त्याचा रिमेक होईल का याचा मी कधीच विचार केला नव्हता. पुढे ते म्हणाले, धडक सिनेमाचा सिक्वल आलाय म्हणून सैराट 2चा आलाच पाहिजे असं काही नाहीये. पण जर चांगली गोष्ट असेल तरच सैराट 2 येईल आणि तो नक्कीच येईल. सैराटमध्ये ती गोष्ट पूर्णपणे संपली होती. पण एखादा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि हिट झाला की त्या पात्रांचं पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता असते. आजही फॅन्ड्रीच्या सिक्वल बद्दल मला अनेक जण विचारतात, पण सैराट प्रदर्शित झाल्यानंतर लोक त्याबाबत काहीसं विसरले होते. आता पुन्हा एकदा सैराट 2 कधी येणार असा प्रश्न मला विचारला जात आहे. पण सध्या तरी मी त्यावर कोणताही विचार केलेला नाही असं नागराज मंजुळे म्हणाले. पण सैराट 2 पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.